नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 13 जून 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करूयात बघूयात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ह्या कोर्सची माहिती ₹49 आहे फक्त आणि फक्त. दर महिन्याला हा कोर्स साधारणतः राहतो आणि ह्या ₹49 मध्ये तुमचे जीके आणि चालू घडामोडी दोन्ही पण तुमचे विषय परफेक्ट आणि व्यवस्थितपणे समजून दिले जातील आणि तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तुमचं चुकणार नाही. ओके, चला सुरुवात करतो आपण. महत्त्वाचं 13 तारखेचं महत्त्वाचे चालू घडामोडी. संयम ठेवा. आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करत आहेत तेच उद्या तुमची काय करतील, वाट पाहतील. त्यामुळं संयम ठेवायचा आहे आणि अभ्यास करत राहायचा आहे. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण पास होणार नाही आणि संयम ठेवून जर आपण अभ्यास केलो तर आज नाही परंतु उद्या तरी 100% आपण पास होऊ, याच विचाराने आपण सुरू करतो. महत्त्वाचा पहिला प्रश्न जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्त्वाचा आहे. नुकत्याच पुरुषांमध्ये नॉर्वे चेस 2025चा जो विजेता आहे तो कोण ठरलेला आहे? नॉर्वे चेस चॅम्पियनशिप नुकतंच स्पर्धा पार पडली आणि ह्या नॉर्वे चेसमध्ये कुणी जिंकलेला असेल तर तो पुरुषांमध्ये जिंकला आहे. त्याचं नाव आहे मॅग्नस कार्लसन. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, मॅग्नस कार्लसन हा खेळाडू आहे, नॉर्वेचा खेळाडू आहे. नॉर्वे या देशाचा खेळाडू आहे मॅग्नस कार्लसन. लक्षात ठेवा, त्यांनी पुरुषांमध्ये ही जी काही स्पर्धा आहे ना ती स्पर्धा जिंकलेली आहे. खूप वेळेस त्यांनी जिंकलं आहे. नॉर्वेचं त्यांचं होम ग्राउंड असल्यासारखं साधारणतः मॅग्नस कार्लसन लक्षात ठेवा. आणि यांनी स्पर्धा जिंकलेली आहे. पुरुषांमध्ये यांनी जिंकलं होतं आणि एखाद्या राऊंडमध्ये मॅग्नस कार्लसन यांना हरवलं होतं. आपल्या डी गुकेश यांनी हरवलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी चिडला पण होता. ते हात मारला, तुम्ही बघितलं असेल ते मॅच साधारणतः. तर ते जे मॅग्नस कार्लसन तोच आहे, नॉर्वेचे खेळाडू आहे. आणि महिलांमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली असेल? महिलांमध्ये ही जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा कोणी जिंकली असेल? त्यांचं नाव आहे अण्णा मुझिचूक. नाव आहे अण्णा मुझिचूक. हे आहेत युक्रेनचे खेळाडू. होतं. त्यांनी स्पर्धा महिलांमध्ये किंवा लेडीजमध्ये यांनी जिंकले होतं आणि मेलमध्ये मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे. याच्यामध्ये ना तिसऱ्या क्रमांकावरती राहिले भारतीय खेळाडू. तिसरे क्रमांकावरती मेलमध्ये कोण राहिले असेल आणि फिमेलमध्ये कोण राहिले असेल? दोन्ही पण तिसऱ्या क्रमांकावरती राहिले भारताचे डी गुकेश आणि महिलांमध्ये राहिले होते कोण? आपलं कोनेरू हम्पी यांनी तिसरं सिल्वर मेडल म्हणा किंवा तिसऱ्या राऊंडवरती म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले व्यक्ती आहेत IMP. लक्षात ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त भारताचा सध्याचा 86वा ग्रँड मास्टर कोण आहे? 86वा भारताचा ग्रँड मास्टर लेटेस्ट वाला कुठला असेल तर त्याचं नाव आहे LR श्रीहरी. भारताचा नवीनतम ग्रँड मास्टरचं नाव काय असेल? LR श्रीहरी. लक्षात ठेवा, IMP आहे. यस, वर्ल्ड चॅम्पियन देखील बनला आहे डी गुकेश. ह्यांनी नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन जो काही किताब आहे तो पण किताब त्यांनी जिंकला आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड चॅम्पियनचं जे काही किताब आहे ते पण डी गुकेश यांनी जिंकलं होतं. महत्वाचं आहे. हे येतं मॅग्नस कार्लसन आणि हे येतं अण्णा मुझिचूक. आणि जो जागतिक चेस दिवस कधी असतो दरवर्षी? जागतिक चेस दिन किंवा जागतिक बुद्धिबळ दिवस हा कधी असतो? हा असतो 20 तारखेला, 20 जुलैला असतो. लक्षात ठेवा, 20 जुलैला असतो जागतिक चेस दिवस किंवा वर्ल्ड चेस डे. आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण होता? तर त्यांचं नाव आहे विश्वनाथन आनंद. पहिले भारताचे ग्रँडमास्टर कोण होते? त्यांचं नाव आहे विश्वनाथन आनंद. लक्षात ठेवा, एक पुस्तक पण आलेलं आहे माइंड मास्टर नावाचं. माइंड मास्टर पुस्तक कोणाचं आहे? विश्वनाथन आनंद यांचंच आहे. त्यांना पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देखील देण्यात आलेलं होतं. येतं डी गुकेश यांनी तिसऱ्या क्रमांकावरती फिनिश केलं आणि कोनेरू हम्पी यांनी पण तिसऱ्या क्रमांकावरती फिनिश केलेलं आहे. त्यानंतर थोडे प्रश्न मी इतिहासाचे लावलेले आहेत. अजमेर शहरचा संस्थापक कोण होता? त्याचं नाव आहे नरेश अजय राज. यांनी अजमेर या शहराची स्थापना केली होतं. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्या नावावरून ते अजमेर हे नाव पडलेलं आहे. अजयवरनं अजमेर असं नाव पडलेलं आहे. त्यानंतर अजिंठा जी लेण्या येतं कुठे येतात? अजिंठा लेणीचा शोध केव्हा लागलेला आहे? अजिंठा लेणी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात अजिंठा लेणी, आणि शोध लागला होता त्याचा 1819 मध्ये. लक्षात ठेवा, 1819 मध्ये शोधण्यात आलेले होते.
बृहदेश्वर मंदिर आहे, कुठे हे मंदिर, कोणी बांधलं आणि कोणत्या ठिकाणी हे मंदिर आहे? बृहदेश्वर मंदिर जे आहे ना हे तंजाऊर या ठिकाणी आहे. तर हे तंजाऊर जो तमिळनाडू राज्यामध्ये येतो. तंजाऊर या ठिकाणी बृहदेश्वरचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि कुणी बांधलं असेल तर ते चोल राजा रामराजा प्रथम यांनी बांधलेलं आहे. चोल कार्यकाळामध्ये बांधण्यात आलंय. चोल राजा येते का, त्यांचं नाव आहे रामराजा फर्स्ट यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. बृहदेश्वरचं खूप प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे, क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे पेपरला. त्यानंतर पट्टदकल कोणत्या राजवंशाची राजधानी होती? पट्टदकल मंदिर त्याला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देखील देण्यात आलेलं आहे. हे जे कर्नाटकमध्ये राज्यामध्ये येतो पट्टदकल मंदिर, हे वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. आणि बदामीचे का चालुक्य होते ना, बदामीचे चालुक्य यांची ही राजधानी होती. बदामीचे चालुक्य जे आहेत ना त्यांची राजधानी होती कुठलं, पट्टदकल मंदिर, जे जागतिक वारसा स्थळ आहे, संपूर्ण फेमस. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या आता. नुकत्याच आलेल्या RBIच्या आकडेवारीनुसार रेपो रेट हा किती टक्के ठेवण्यात आलेला आहे? महत्वाचा क्वेश्चन हा रेपो रेट आहे. हा रेपो रेट आहे आणि ह्याच्या विरोधात आणखी एक रेट असतो, तो म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. ज्यावेळेस बँका, थोडक्यात काय, ज्यावेळेस आरबीआय बँकांना, व्यापारी बँकांना, इतर बँकांना, थोडा व्यापारी बँक म्हणा तुम्ही, व्यापारी जे बँक आहेत, व्यापारी बँका यांना ज्या दराने कर्ज देतात त्याला म्हणायचं काय, रेपो रेट. ओके. व्यापारी बँका किंवा RBI कडून जे अदर बँक आहेत, SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे, हे RBI कडून ज्या रेटने कर्ज घेतात त्याला म्हणायचं काय, रेपो रेट. आणि जर व्यापारी बँका असतील तर यांच्याकडून जर RBI कर्ज घेत असेल, ओके, कर्ज देत असतील थोडक्यात, किंवा हे RBI घेत असेल त्याला काय म्हणायचं, रिव्हर्स रेपो रेट म्हणायचं. समजतं का? RBI कर्ज घेत असेल त्याला म्हणायचं रिव्हर्स रेपो रेट, RBI कर्ज देत असेल त्याला म्हणायचं रेपो रेट. कुठे किती आता हे जो काही रेपो रेट आहे ना, हा रेपो रेट आता किती, 5 हा रेपो रेट आता 5.5% करण्यात आलेला आहे. जे पूर्वी होतं किती टक्के, पूर्वी हा रेट 6% होता, लक्षात ठेवा. आता तो कमी करून काय केलेलं आहे, 5.5% करण्यात आले. पर्याय क्रमांक 3 राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रेपो रेट सध्या किती आहे, 5.5%. पूर्वी 6% होतं, तो कमी करण्यात आलेलं आहे. असं कोणी सांगितलं होतं? असं सांगितलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक समिती आहे, ज्याला म्हणतो आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC, ज्याची स्थापना 2013 मध्ये झाली होती. उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना झाली होती 2013 मध्ये. याचे मुख्य असतात RBIचे मुख्य गव्हर्नर असतात. नाव कसं कोण असतील, RBIचे 26वे मुख्य गव्हर्नर, त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे सध्याचे RBIचे मुख्य गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि आता रेपो रेट काय ठेवण्यात आलंय, 5.5% ठेवण्यात आले, कमी करण्यात आलेलं आहे. RBIची स्थापना 1934 आहे. RBIचा ऍक्ट 1934 आहे आणि स्थापना मात्र RBIचा 1935 आहे. RBI विषयीची माहिती आपण खूप वेळेस बघितलंय, त्यामुळे परत रिपीट करत नाही आता. ओके, हे आहे रेपो रेट. आणि RBIचा जो काही लोगो आहे, हा जो काही लोगो आहे RBIचा लोगो, हेडक्वार्टर कुठे आहे, RBIचं मुख्यालय कुठे येतं, मुंबई या ठिकाणी येतं. म्हणून मुंबईला आपण काय म्हणतो, आर्थिक राजधानी असं म्हणतो. RBIच्या ह्याच्यामध्ये ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे हा आहे एक प्राणी आहे, त्याला आपण चित्ता म्हणतो. ओके. आणि हा जो आहे हे पाम वृक्ष पण त्या ठिकाणी आहे, समजतं का? आणि CRR किती आहे, CRR करण्यात आले 3% आणि रेपो रेट करण्यात आले किती, 5.5%, 6% वरून. CRR पण लक्षात ठेवा, 3% करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कांचीपुरम आहे. कांचीपुरम येथील सुप्रसिद्ध कैलाशनाथ मंदिर आहे, कोणी उभारले येतं, कैलाशनाथ मंदिर कोणी उभारले असेल तर ते येतं नरसिंहवर्मन यांनी उभारलेलं होतं. कुठलं, कैलाशनाथ मंदिर. क्वेश्चन विचारतील की कैलाशनाथ मंदिर कोणत्या ठिकाणी आहे, तर कांचीपुरम तुम्ही उत्तर द्यायचं. तमिळनाडू राज्यामध्ये येतं. आणि चोल वंशाचा हा व्यक्ती आहे नरसिंहवर्मन.
दिल्ली सल्तनतची दरबारी भाषा कोणती होती? तर ती होती पर्शियन भाषा. कुठली भाषा होती? पर्शियन किंवा पारसी भाषा ही होती. नागर शैलीची मंदिरे कोणत्या आकारात असत असत? तर ते आहे नागर शैलीची मंदिरे असत चतुष्कोनी. चतुष्कोनी मंदिरे तुम्ही जर बघितलात व्यवस्थितपणे तर त्यांचा आकार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतं. ठीक आहे. मग चतुष्कोनी असायचे नागर शैलीची मंदिरे आणि वेसर शैलीची मंदिरे कसं असायची? अर्धगोलाकार असायची. अर्धगोलाकार ही वेसर शैलीतील मंदिर असायची आणि चतुष्कोन हे नागर शैलीतील मंदिर असायची. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न सुपर आयएमपी. नुकत्याच जागतिक पर्यटन संघटनेची पहिली महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे आहे जागतिक पर्यटन संघटना. म्हणजे कुठलं आहे? हे WTO आहे. जागतिक व्यापार संघटना नाही, जागतिक पर्यटन संघटना आहे. लक्षात ठेवा. जागतिक पर्यटन संघटना आहे आणि जी काही स्थापना आहे याचे जे काही मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे, कोणत्या ठिकाणी येत असेल तर ते स्पेनची राजधानी माद्रिद या ठिकाणी येतो. लक्षात ठेवा. ओके. स्पेनची राजधानी मॅड्रिड या ठिकाणी WTOचं मुख्यालय आहे. याची आता पहिली महिला सरचिटणीस बनले, त्याचं नाव आहे शेखा नासेर. पर्याय क्रमांक 2 शेखा नासेर. लक्षात ठेवा. महत्वाचे तर UAE आहे ते शेखा नासेरचे UAE जे आहेत महत्वाचं आहे. पहिली महिला सरचिटणीस WTO जागतिक पर्यटन संघटना आहे. मग पर्यटन दिवस कधी असतो? दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिन हा कधी असतो? दरवर्षी भारतामध्ये पर्यटन दिवस असतो कधी? 25 जानेवारीला. 25 जानेवारी असतो, ज्या दिवशी मतदार दिवस पण असतो, राष्ट्रीय मतदार दिन पण असतो. त्याच दिवशी पर्यटन पण असतो. लक्षात आलं? यस. शेखा नाशेर आहेत ना, शेखा नाशेर हे बनले आहेत पहिली महिला सरचिटणीस WTOची. अच्छा, WTO आणखीन एक आहे. कुठलं? WTO आणखीन एक आहे WTO. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो व्यापार संघटना. काय म्हणतो? व्यापार संघटना. याची पहिली महिला प्रमुख कोण असतील? आता फर्स्ट महिला, याची पहिली महिला अध्यक्षा. WTOची पण पहिली महिला अध्यक्ष बनले तर जागतिक व्यापार संघटनेचे पण पहिली महिला अध्यक्ष बनले तर, आणि याचे अध्यक्ष आहेत नागोजी ओंकाजा. नागोजी ओंकाजा एवियाला. नायजेरियाचे व्यक्ती आहेत. नायजेरियाचे व्यक्ती तर एवियाला. समजतं का? आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठे असेल? जिनिव्हामध्ये याचं मुख्यालय येतं. जिनिव्हामध्ये याचं हेडक्वार्टर येतं. WTOची 1 जानेवारी 1995 याची स्थापना झाली होती. WTOची. WTO हे वेगळं, WTO हे वेगळं आहे. शेखा नासेर लक्षात ठेवा UAEची आता प्रमुख बनलेले आहेत IMP. त्यानंतर मोहम्मद घोरीचे पहिले आक्रमण कोणत्या प्रांतावर झालं होतं? हे झालं होतं सिंध प्रांतावरती. मोहम्मद घोरीनं ज्यावेळेस आक्रमण केलं होतं भारतामध्ये, सिंध प्रांतावरती आक्रमण केलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रकूट राज्यांची राजधानी कोणती होती? महाराष्ट्रामध्ये होती. एक ठिकाण आहे मानखेड. मानखेड किंवा मानेखेड जे महाराष्ट्रामध्ये येतं त्या ठिकाणी त्यांची राजधानी होती. कुठली? राष्ट्रकूट राज्यांची. राष्ट्रकुटाचा संस्थापक कोण असेल? तर तो दंतीदुर्ग. दंतीदुर्ग हा होता याचा संस्थापक. पाल वंशाचा संस्थापक कोण असेल? तर तो आहे गोपाल. पाल वंश जो काय संस्थापक आहे तर तो गोपाल आहे. लक्षात ठेवा. यस. मानसोल्लास हे ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हे ग्रंथ लिहिलं होतं सोमेश्वरा यांनी. सोमेश्वरा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कुठलं? मानसोल्लास नावाचं. पुढचा प्रश्न. नुकत्याच डेटॉल कंपनीने आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेलं आहे? ओके. ब्रँड अँबॅसेडर कोण बनले असतील? डेटॉल कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर कोण बनले असतील? डेटॉल कंपनी सर्वांनी तुम्ही वापरायचं. डेटॉलचं साबण वापरताय किंवा डेटॉलचं लिक्विड पण आहे. ओके. लिक्विड पण आंघोळ करण्यासाठी पण आपण डेटॉल वापरतो. अँटीसेप्टिक, एक अँटीसेप्टिक म्हणून आपण काय करतो? वापरत असतो. डेटॉल आहे. डेटॉल कंपनी खूप महत्वाची आहे. त्याचं आता ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आहे. कोणाला? महेंद्रसिंग धोनी याला. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यांना नेमण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. हे MS धोनी आहेत. महेंद्रसिंग धोनी यांनी खूप वर्ष कुठला? CSKचं कॅप्टनशिप केलेलं आहे. IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे. ओके. चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन कोण होते? तर धोनीच होते. आणि भारताला भरपूर वेळेस त्यांनी पदक पण मिळवून दिलेलं आहे महेंद्रसिंग धोनी यांनी. कळतं का? यांनी याचा जर्सी नंबर किती असेल? यांची जर्सी नंबर असेल 7.
7 नंबर जर्सी नंबर आहे, लक्षात ठेवा. आणि महेंद्रसिंग धोनी या जीवनावरती चित्रपट पण आले आहे, तुम्ही बघितला असेल साधारणतः. ओके, सीएसके आतापर्यंत किती वेळा IPL जिंकलेला आहे? यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 5 वेळा IPL जी काय स्पर्धा ना ती जिंकली आहे, लक्षात ठेवा, महेंद्रसिंग धोनी. आणि धोनी यांना नुकत्याच आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये पण समावेश करण्यात आलेला आहे. फेम मध्ये समावेश करण्यात आलेलं आहे. कधीच? 2025चा, लक्षात ठेवा. ओके, नुकत्याच हा पण प्रश्न मी तुम्हाला चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. मुंबई पण 5 वेळा, बरोबर आहे. मुंबई 5 वेळा आणि CSK पण 5 वेळा समावेश केलेला आहे. समजतं का? ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे महेंद्रसिंग धोनी याला. आणि हे ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारे किती भारतीय असतील? हे 11वे भारतीय येतं, लक्षात ठेवायचं आहे. 11वे भारतीय येतं. हा क्वेश्चन मी तुम्हाला सेपरेट कव्हर केलेला आहे. बिशन सिंग बेदी, त्यानंतर सुनील गावस्कर आणि कपिल देव यांना सर्व पहिल्यांदा 2009 मध्ये समाविष्ट केलेलं आहे. डिटेलमध्ये जो कोर्स आहे ना आपलं 49 रुपयाचा कोर्स तुम्हाला भेटणार आहे. येस, त्यांनी बघा महेंद्रसिंग धोनी यांनी वर्ल्ड कप जिंकले तर कधी कधी वर्ल्ड कप जिंकलं होतं. 2 वर्ल्ड कप जिंकले तर एक होतं T20चं वर्ल्ड कप आणि एक आहे वन डेचं वर्ल्ड कप. ठीक आहे, 2 वर्ल्ड कप धोनीने जिंकलेला आहे. एक वन डेचं वर्ल्ड कप जिंकलं होतं, एक T20चं वर्ल्ड कप जिंकलेलं आहे. मग मला सांगा आता, येस, 2007चं T20चं वर्ल्ड कप आहे आणि 2011चं वन डेचं वर्ल्ड कप आहे. यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेलं होतं. आतापर्यंत भारतानं 2 वेळा वर्ल्ड कप जिंकलंय वन डे वालं. एक 2011चं, एक 1983चं कपिल देव हे जे ज्यावेळेस होते ना तो वाला वर्ल्ड कप. समजतं का? महेंद्रसिंग धोनी आता डेटॉलचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. आणि हे 2-3 पॉईंट पण लक्षात ठेवा. हे पण काय केलं आहे, हे जर्सी नंबर पण आता रिटायर केलेला आहे, निवृत्त केलेलं आहे. समजतं का? कळलं? आणि ICC आहे, ICC हॉल ऑफ फेम विसरायचं नाही. ICC हॉल ऑफ फेम मध्ये आता एकूण 2025 मध्ये ना, या 2025 मध्ये एकूण 7 व्यक्तींचा समावेश करण्यात आला. या 7 व्यक्तींपैकी 2 आहेत महिला. ओके, 2 महिला आहेत, 2 महिला आणि धोनी, 2 महिला आणि एक आहेत आपले धोनी पण आहेत, लक्षात ठेवा. यातच एकूण 7 व्यक्ती, 7 पैकी एक जण आहेत IMP. आणि पहिली भारतीय महिला कोण असतील याच्यामध्ये समावेश होणाऱ्या ICC हॉल ऑफ फेम मध्ये? पहिली भारतीय महिला तर डायना एडल्जी आणि दुसरी भारतीय महिला आता नीतू डेव्हिड. यस, करेक्ट. समजलं? हा क्वेश्चन तुम्हाला कळाला? डेटॉल कळाला का? ब्रँड अँबॅसेडर कळाला असेल. हे येतं बी कॅप्टन कूल विथ डेटॉल. त्यानंतर मंदिरांचे नगर म्हणून कोणते स्थळ ओळखले जाते? ज्याला आपण काय म्हणतो, आपण मंदिरांचे नगर असं म्हणतो. तर मंदिरांचे नगर म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखलं जातं? तर ते ऐहोळ ह्याला काय म्हणतो आपण? मंदिरांचे नगर असं म्हणतो. त्यानंतर वातापी कोंड ही पदवी कोणत्या पल्लव सम्राटानं काय केलं होतं? धारण केलेलं होतं. तर तो आहे वातापी कोंड हे पदवी धारण केलं होतं पल्लव वंशाची संस्था. पल्लव मधलं सम्राट राजा आहे नरसिंहदेव वर्मन. नरसिंहदेव वर्मन प्रथम आला. ओके, नरसिंहदेव वर्मन प्रथम आहे. नरसिंह वर्मन प्रथम किंवा नरसिंहदेव वर्मन प्रथम हा जो आहे तो वातापी कोंड ही पदवी त्याने धारण केलेलं आहे. नरसिंह वर्मन प्रथम. भारतात नावे आणि चेहऱ्याची प्रतिमा असलेली नाणी सर्वप्रथम कोणी व्यवहारात आणली होती? हे ग्रीकाने आणली होती, लक्षात ठेवा. ग्रीक यांच्या कार्यक्रमामध्ये आलेलं आहे. त्यानंतर माउंट अबूची मंदिरे कोणत्या कार्यकाळात ही बांधलेली होती? तर ते आहे हे बांधली होती 11वे ते 13वे शतक. 11वे किंवा 13व्या शतकामध्ये ही माउंट अबूची मंदिरे बांधण्यात आली होती. कुठे हे माउंट अबूची मंदिरे? राजस्थान राज्यामध्ये येतात. आपल्या अरवली पर्वतरांगेमध्ये हे येतात. अरवली पर्वतरांग राजस्थानमध्ये येतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकत्याच जगन्नाथ रथ यात्रा 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेलं आहे? जगन्नाथाचं रथयात्रा हे खूप फेमस आहे. जगन्नाथ रथयात्रा 2025 मध्ये पार पडलं. कोणत्या ठिकाणी, कोणत्या राज्यात हे फेमस आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये फेमस आहे, तुम्हाला माहिती असेल. ओके, कुठला? ओडिसा या राज्यातील ते फेमस आहे जगन्नाथ रथयात्रा. जगन्नाथ रथ यात्रा, समजतं का? जगन्नाथ रथयात्रा हे कुठे येतं? हे ओडिसा राज्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी तीन रथ असतात. ऍक्च्युली या ठिकाणी 3 रथ असतात.
एक रथ आहे, एक रथ आहे भगवान विष्णू जगन्नाथाचं. जगन्नाथ म्हणजे कोण? भगवान विष्णू बरं का, विष्णू विष्णूचा अवतार जगन्नाथ आहे. 2 नंबर आहे त्याचा भाऊ बालभद्र म्हणजे बलराम, बलराम थोडक्यात. आणि तिसरं रथ असतं कोणाचं? तर ते सुभद्रा त्यांची बहीण, ती अर्जुनाची बायको आहे. ठीक आहे ना. हे यांचं 3 रथ या ठिकाणी असतात, लक्षात ठेवायचं आहे. ओडिशा राज्यामध्ये येतं. बाकी जो जगन्नाथ आहे ना, जगन्नाथ रथ यात्रा, हे 3 गोष्टी कळाल्या. आणि ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो व्हाईट पॅगोडा. ह्याला काय म्हणतो आपण? व्हाईट पॅगोडा असं म्हणतात. कोण सांगतं मला आता ब्लॅक पॅगोडा कशाला म्हणतात सांगा? ब्लॅक पॅगोडा म्हणून कशाला ओळखलं जातं? हिंट देतो, ते पण आपल्या ओडिशा राज्यामध्येच येतं. ओके, ब्लॅक पॅगोडा कशाला म्हणतात सांगा? आणि व्हाईट पॅगोडा म्हणतो आपण जगन्नाथ रथयात्रेला. हा उत्सव खूप फेमस आहे, ओडिशा राज्यामध्ये आहे. मग ओडिशा राज्यामध्ये याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते फेमस उत्सव असतील का? येस, आहेत ना. एक आहे बाली यात्रा आहे, जगन्नाथ रथयात्रा आहे, बाली यात्रा आहे. त्यानंतर नुआखाई आहे. नुआखाई फेस्टिवल कुठे येतं? बाली यात्रा, जगन्नाथ रथयात्रा. ब्लॅक पॅगोडा विचारलं तुम्हाला, सुवर्ण मंदिर काय लिहिलं तुम्ही? ब्लॅक पॅगोडा विचारलेला आहे. ओके, बाली यात्रा आहे, नुआखाई फेस्टिवल आहे आणि जगन्नाथ रथयात्रा. हे सर्व कुठे भरलं जातं? आपल्या याच राज्यामध्ये येतात, ओडिशा राज्यामध्ये आहे. नुआखाई पण पेपरला 2-3 वेळेस आलेलं आहे. ओके, कशाला म्हणतो ब्लॅक पॅगोडा? हे म्हणतो आपण कोणार्क सूर्य मंदिराला, कोणार्कचं सूर्य मंदिर. काय म्हणतो आपण? ब्लॅक पॅगोडा असं म्हणतो. आठवत नव्हतं का? या सुवर्ण मंदिर, हा सूर्य मंदिर म्हणा तुम्ही, सुवर्ण मंदिर पण लिहायला मध्ये. ओके, कळतं? जगन्नाथ रथयात्रा 2025 हे आहे जगन्नाथ रथयात्रा. चला, त्यानंतर पल्लव आहे. तर पल्लवांच्या राजाच्या राजधानीचे नाव काय होतं? ते होतं कांचीपुरम. कांचीपुरम हे आहे पल्लवांची राजधानी, पल्लव लक्षात ठेवा. आणि पल्लवांचं संस्थापक कोण असेल विचारलं तर? पल्लव घराण्याचा जो संस्थापक आहे त्याचं नाव आहे सिंह विष्णू. सिंह विष्णू. शून्याचा शोध हा कोणत्या देशात लागला आहे? हा आहे भारत. भारतामध्ये शून्याचा शोध लागलेला आहे, लक्षात ठेवा. तिन्ही प्रवासी एक, ज्याचं नाव ह्यू एन संघ. लक्षात ठेवा, हे IMP क्वेश्चन. हा जो आहे ना चिनी प्रवासी ह्यू एन संघ, हा कोणाच्या कार्यक्रमामध्ये भारतात आला होता? हा आहे सम्राट हर्षवर्धन. सम्राट हर्षवर्धनचा कार्यक्रम हा भारतामध्ये आलेला होता. आज हडप्पा आणि मोहनजोदडो ही दोन्ही पण ठिकाणी कुठे येतात? हे दोन्ही पण ठिकाणी येतात. हडप्पा आणि मोहनजोदडो पाकिस्तानमध्ये येतात. हे कुठे येतात? हे पाकिस्तानमध्ये येतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न IMP आहे. नुकतेच मालदीव या देशाने आपले जागतिक पर्यटन राजदूत म्हणून कोणाला नियुक्त केले किंवा कोणाला घोषित केलेलं आहे? कुठला देश हा? मालदीव आहे. मालदीव आहे. मालदीवने काय केलं आहे? आपला जो काही वैश्विक तुम्ही जागतिक म्हणा, जागतिक पर्यटन ब्रँड अँबॅसेडर, पर्यटन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेला आहे. कोणाला घोषित केला असेल तर ती व्यक्ती आहे कॅटरीना कैफ. विकी कौशल यांची बायको. ठीक आहे ना. कॅटरीना कैफ यांना घोषित केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे कॅटरीना कैफ. कॅटरीना कैफ हे बनले तर मालदीवचे जागतिक पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर IMP आहे. बाकी मालदीव आहे. मालदीवची राजधानी काय असेल? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? मालदीवचं संसदेचं नाव काय आहे? आणि मालदीव सोबत कोणतं युद्धाभ्यास आपण करतो? भारत आणि मालदीव कोणते युद्धाभ्यास साजरा केला जातात भारत आणि मालदीवच्या दरम्यान? कळलं? बघा, उत्तर चेक करा. मालदीवची राजधानी काय असेल? माले ही मालदीवची राजधानी आहे. आणि राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइजू हे तर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष. संसदेचं नाव काय असेल? पीपल्स मजलिस. विसरलं होतं ना? आपलं परत पीपल्स मजलिस, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर युद्धाभ्यास कुठले साजरा केला जातात? एक आहे एकुवेरिन नावाचं,
इक्विवेरियन आहे, इक्विवेरियन आहे. दुसरा एकता. इक्विवेरियन आणि एकता हे दोन युद्धाभ्यास भारत व मालदीव यांच्या दरम्यान साजरा केला जातो. लक्षात, जागतिक पर्यटन राजदूत कोण बनले जातात? कॅटरीना कैफ बनलेलं आहे. काही दिवसापूर्वी स्वित्झर्लंड आहे ना, स्वित्झर्लंड जो देश आहे, या स्वित्झर्लंड देशाचं पर्यटनाचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? खूप दिवसापूर्वी तुम्हाला मी शिकवलं होतं. हा क्वेश्चन थोडा जुना आहे, परंतु विचारू शकतात, त्यामुळं याचं उत्तर आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा, स्वित्झर्लंड. ओके, नीरज चोप्रा लक्षात ठेवा. एकता इक्विवेरियन. सोनू सूद नाही. स्वित्झर्लंडचं तुम्हाला विचारलं होतं. स्वित्झर्लंडचं होते कोण? नीरज चोप्रा. खूप दिवसापूर्वीच आहे ते. मालदीव लक्षात ठेवा. IMP आता मालदीव. भारत व मालदीव यांच्या दरम्यान किती अंशाची अक्षांश रेषा सांगा. चला, भारत आणि मालदीव यांच्या दरम्यानची सीमारेषा, यांच्या दरम्यानचा अक्षांश किती आहे? भारत व मालदीव यांना वेगळं करणारं अक्षवृत्त किती अंशाचं आहे? मालदीव आणि मिनिकॉय या दोन बेटांना वेगळं करतं. याचा अर्थ मिनिकॉय हे भारताचा भाग आहे लक्षद्वीपमध्ये. ते आहे किती अंशाचं? 8 अंशाचं अक्षवृत्त आहे. यस, करेक्ट. 8 अंशाचं अक्षवृत्त, अक्षांश रेषा महत्वाचं आहे. 8 अंशाचं येतं. त्या येतं कॅटरीना कैफ ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर कुठल्या देशाचे? मालदीवचे बनलेले आहेत. समजतं का? हे मालदीवचे तर IMP. त्यानंतर कोणत्या राज्यात सिंदूर मेमोरियल पार्क स्थापन करण्यात येणार आहे? हे सिंदूर मेमोरियल पार्क कुठे होणार आहे? हे होणार आहे आपल्या गुजरात राज्यामध्ये, कच्छ या ठिकाणी. गुजरातमध्ये पण कुठं विचारलं तर ते आहे कच्छच्या भागामध्ये. वन डे क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेले ग्लेन मॅक्सवेल यांचा संबंध हा कोणत्या देशाशी आहे? मॅक्सवेल कोणत्या देशाचा आहे सांगा. चला, कोण सांगतो बघा आता. मॅक्सवेल हा कोणत्या देशाचा आहे? ज्यांनी नुकतंच वन डे मधून काय केलं होतं? निवृत्ती घेतलेली होती. वर्ल्ड कप पण मारलं होतं ऑस्ट्रेलियानं. यस, कुठला? ऑस्ट्रेलिया. कळतं? त्यानंतर मेघालयमध्ये शोधण्यात आलेल्या शिलाँग कॅस्केड हे एक प्रजात आहे, नवीन प्रजात. ही कोणत्या प्राण्याची आहे? एक बेडूक आहे. लक्षात ठेवा. हे कसं आहे का? बेडूक आहे. शिलाँग कॅस्केड म्हणतो आपण त्याला. नवीन प्रजात सोडण्यात आलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून गैर बँकिंग वित्तीय कंपनीचा दर्जा प्राप्त करणारी पहिली ई-कॉमर्स कंपनी कुठली असेल तर ती आहे फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टचं जे काही हेडक्वार्टर आहे ते बेंगळुरू या ठिकाणी आहे. आणि फ्लिपकार्ट याचे जे काही सध्याचे CEO आहेत ना, सचिन बन्सल व बेंडी बन्सल यांनी संस्था स्थापन केली होती फ्लिपकार्ट. आणि याचे सध्याचे CEO आहेत कल्याण कृष्णमूर्ती. याचे CEO आहेत कल्याण कृष्णमूर्ती. 2007 ची कंपनी आहे ती. 2007 मध्ये स्थापन झालेलं होतं. या पुढचा प्रश्न. नुकत्याच अमूल कंपनी सर्वांना माहिती असेल. अमूल कंपनीने युरोपमधील कोणत्या देशात आपले पहिले ब्रँड लॉन्च केलेलं आहे? अमूल कंपनीचं हे पहिलं ब्रँड आहे. अमूल कंपनी सर्वांना माहिती असेल आता. अमूल दूध पिता है इंडिया. ओके, अमूल कंपनी आहे. आणि कुठे ही कंपनी मुख्यालय कुठे असं? आनंद या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आनंद कुठे येतं? गुजरात राज्यामध्ये आहे आनंद. ओके, गुजरात राज्यामध्ये आनंद या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. आनंद या ठिकाणी एक विद्यापीठ पण आहे. आनंद या ठिकाणी ना एक विद्यापीठ आहे. भारतातील पहिलं फर्स्ट सहकारी भारतातील पहिली सहकारी विद्यापीठ. भारतातील पहिली सहकारी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी असेल तर ते आनंद या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे त्रिभुवनदास पटेल यांच्या नावानं हे आहे. लक्षात ठेवा. जे त्रिभुवनदास पटेल ना याची संस्था स्थापन केली होती. संस्थापक अमूलचे संस्थापक कोण असतील तर ते येतं त्रिभुवनदास पटेल. समजतं का? आणि मग याचे पहिले अध्यक्ष कोण असतील? या अमूल कंपनीचे ना पहिले अध्यक्ष कोण असतील? फर्स्ट पहिले अध्यक्ष ते होते डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन याचे एक महानतम अध्यक्ष होऊन गेले, प्रमुख होऊन गेले. त्यांना आपण काय म्हणतो? भारतामधील श्वेत क्रांतीचे जनक असं आपण त्याला म्हणतो. श्वेत क्रांतीचे जनक असं आपण त्याला म्हणतो. लक्षात ठेवा. आणि अमूल कंपनी युरोपमधील कोणत्या देशात आहे आपलं ब्रँड निर्माण केलं असेल तर ते आहे स्पेन. पर्याय क्रमांक 4. समजलं का? स्पेनमध्ये आहे. लक्षात ठेवा. स्पेनमध्ये श्वेत क्रांती जनक जयंती पण असतं 26 नोव्हेंबरला.
ठीक आहे, 26 नोव्हेंबरची जयंती असते, तर काय करतो, राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करतो आपण. ठीक आहे, नॅशनल मिल्क डे कधी असतं, तर तो 26 नोव्हेंबरलाच असतो, त्यांची जयंती राहते. समजतं का? अमूल कंपनी आलं लक्षात. आणि अमूल जी कंपनी नाही, या ठिकाणी काय होगा, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड पण आहे आपल्या भारतामध्ये, आनंदच आहे. आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट NDRI हे कुठं आहे, NDRI तर कर्नाल हरियाणा, या ठिकाणी कर्नाल हरियाणा. जागतिक दुग्ध दिवस कधी असतो, 1 तारखेला असतो, 1 जूनला असतो. ओके, जागतिक दुग्ध दिवस 1 जूनला आणि राष्ट्रीय दुग्ध दिवस 26 नोव्हेंबरला राहतो. समजलं तुम्हाला? हे दोन्ही पण प्रश्न विसरू नका. स्पेन महत्वाचा आहे. स्पेनची राजधानी काय असेल, स्पेनची राजधानी तर माद्रिद ही राजधानी आहे, ज्या ठिकाणी WTOचं हेडक्वार्टर आहे. आणि दूध आणि दूध ह्या दुधाच्या उत्पादनामध्ये नंबर 1 कोण असेल, दूध उत्पादनामध्ये संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावरती आपला भारत आहे. आणि भारतामध्ये उत्तर प्रदेश आहे. समजतं का? भारत हा संपूर्ण जगामध्ये दुधाच्या उत्पादनात नंबर 1 वरती आहे. अमूल कंपनी जसं आहे ना, तसं गुजरातमध्ये आणखीन एक कंपनी आहे, सुमूल दूध म्हणतो आपण त्याला. अमूल दूध आणि सुमूल दूध, सुमूल पण आहे कुठं, आपल्या गुजरातमध्ये. समजलं का? हे आहे. आता स्पेनमध्ये ना, स्पेनच्या माद्रिद आहे, स्पेनमध्ये त्यांनी आता काय केलेलं आहे, आपले जे काही दूध आहे ते दूध युरोप खंडामध्ये पहिल्यांदा काय केलंय, त्यांनी ब्रँच खोललेलं आहे अमूलनं. त्यानंतर अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. हे अनुवाद अकादमी आहे कोणत्या ठिकाणी, तर ते आहे रिद्धपूरला. कुठं, रिद्धपूर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील पहिल्या PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वर आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं असेल, हे आहे दिल्लीमध्ये. हे ग्रीन वेस्ट आहे आणि हे इंदोरमध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि ई वेस्ट कुठला असेल तर ते आहे ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कुठं असेल तर तो आपल्या दिल्लीमध्ये येतं, लक्षात ठेवा. ई वेस्ट रिसायकलिंग पार्क दिल्ली आणि ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर. टाटा WPL 2025 विजेतेपद कोणी पटकावलं असेल तर ते आहे WPL हे 2025 विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावलेलं आहे. ओके, MI मुंबई इंडियन्सने हे दुसऱ्यांदा जिंकलेलं आहे 2023 मध्ये आणि 2025 मध्ये. मध्यंतरी 2024 मध्ये WPL कोणी जिंकलं असेल, RCB ने जिंकलेला आहे. सदर महोत्सव आहे, या सदर महोत्सवाला कोणत्या राज्याने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे किंवा घोषित केला आहे, तो राज्य आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न, नुकतेच नेशन्स लीग 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे. समजतं का? हे UEFA आहे. युएफाचं फुटबॉलचं हे लीग आहे, UEFA लीग म्हणतो आपण याला. UEFA लीग 2025 मध्ये जो नेशन्स लीग आहे ह्याच्यामध्ये 2 कप आहेत. एक आहे नेशन्स लीग, दुसरा ह्याच्यामध्ये दुसरा आहे चॅम्पियन्स लीग. चॅम्पियन्स लीग 2025 कुणी जिंकलं असेल, याचा विजेता कोण आहे, असं दोन्ही पण क्वेश्चन लक्षात ठेवा. युएफाचं एक नेशन्स लीग आहे, दुसरा चॅम्पियन्स लीग आहे. कुणी जिंकलं असेल तर ते पोर्तुगाल या संघाने जिंकलंय. देशाच्या पातळीवर खेळलं जाणारं स्पर्धा पोर्तुगाल हा याचा विजेता आहे. नेशन्स लीग कुणी जिंकलं असेल, पोर्तुगालनं जिंकलेलं आहे. याचं विजेता कोण असेल मग आता, हा क्लब वरती खेळला जातो चॅम्पियन्स लीग, हा जिंकलाय फ्रेंच क्लबनं. फ्रेंच क्लब हा याचा विजेता आहे. हे पण तुम्हाला मी चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. कुठलं, फ्रेंच क्लब, आणि हे दोन्ही पण लक्षात ठेवा. IMP येतं. काय राजधानी पोर्तुगालची, लिस्बन. पोर्तुगालची राजधानी काय असेल, लिस्बन ही पोर्तुगालची राजधानी आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे खेळाडू, रोनाल्डो हा याचा पोर्तुगालचा खेळाडू आहे रोनाल्डो. आणि सर्वाधिक गोल कुणी केला असेल ह्या नेशन्स लीग मध्ये, तो रोनाल्डो यांनीच केलेला आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सर्वाधिक गोल कुणी केला असेल याच्यामध्ये तर तो यांनीच केलेला आहे, रोनाल्डो यांनीच केलेला आहे. लक्षात. फुटबॉल आहे, फुटबॉल विषयीचं फिफाचं वर्ल्ड कप होणार आहे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशामध्ये 2026 ला. या सर्वांची मी तुम्हाला PDF देतो, ठीक आहे ना. या सर्वांची मी तुम्हाला PDF देतो. कुठे PDF असतं, आपल्या ॲपवरतीच राहणार आहे. आपल्या 49 रुपयाच्या डेली करंट अफेअरची बॅच मध्ये राहणार, लक्षात ठेवा. फक्त 49 रुपयाची ही बॅच आहे.
PDF पण असतं तुम्हाला, PDF पण असतं आणि व्हिडिओ पण असतं. ओके, PDF प्लस व्हिडिओ हे दोन्ही पण साठीच तुमची ही बॅच नक्कीच तुम्ही घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन वरती तुम्हाला हे राहणार आहे. हे आहे विनस पोर्तुगालने जिंकलेलं आहे. नेक्स्ट, व्हॉट्सअप टेलिग्रामला पर्याय म्हणून एक्स चॅट कोणी लॉन्च केलं असेल तर एलन मस्क ना यांनी एक्स चॅट लॉन्च केलेलं आहे. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम सारखंच ते वापरलं जाईल. त्यानंतर टेस्ट क्रिकेट हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं असेल, हे तर टीम विगमोर यांचं पुस्तक आहे. टीम विगमोर यांचं पुस्तक आहे टेस्ट क्रिकेट हिस्ट्री. नुकतेच 2025चा युएफा चॅम्पियन्स लीग कोणी जिंकला असेल कोणत्या संघानं, आता सांगितलेलं आहे फ्रेंच क्लबने जिंकलेला आहे. फ्रेंच क्लबने. भारतातील पहिली वंदे भारत रेल्वे मेंटेनन्स जो डेपो आहे ते डेपो कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आलेला आहे किंवा येणार आहे? रेल्वे मेंटेनन्स डेपो पहिला असणार आहे राजस्थान राज्यामध्ये असणार आहे. कुठं? राजस्थान या राज्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. चला, हे तुमचे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे जे की मागच्या किंवा कालच्या लेक्चरचं पण एक रिव्हिजन आपण काय करत असतो, छान पद्धतीने करत असतो. रिव्हिजन बघूयात आता. कोणत्या राज्यात 40 फूट उंच राजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलंय? तर हा राज्य आहे उत्तर प्रदेश. तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी कोणत्या राज्याने किमान वय 21 वर्ष केलं आहे? तर तो राज्य आहे कर्नाटक. प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस पुरस्कार 2025 कोणी जिंकले आहे? तर हे जिंकले आहे सेरेना विल्यम्स यांनी. ते टेनिस खेळतात. भारतातील पहिला ई वेस्ट रिसायकलिंग पार्क कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर हे आहे दिल्लीमध्ये. कोणत्या भारतीय खेळाडूला ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला आहे नुकतंच? तर ते आहे महेंद्रसिंग धोनी. जागतिक क्रीडा दिवस किंवा जागतिक खेळ दिन हा कधी असतो? हा असतो 11 जूनला. जागतिक खेळ दिवस 11 जून. ब्रिक्स शिखर परिषद 2026 होणार आहे कोणत्या देशामध्ये? आपल्या भारतामध्ये होईल. हे 26 होणार आहे भारतामध्ये आणि सध्या 25 चालू आहे ब्राझीलमध्ये. संयुक्त राष्ट्राच्या सासाकावा पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? हे व्यक्ती मृत्युंजय मोहपात्रा. सासाकावा पुरस्कार मृत्युंजय मोहपात्रा आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, हे तुमचे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा ठीक आहे. इथं काय करतो आपण थांबूयात आणि PDF देत असतो, PDF पण वाचून घ्या. तर ज्यावेळेस तुम्ही हे PDF वाचताना तुम्ही याचं प्रिंट पण काढू शकता. ओके, PDF तुम्ही प्रिंट पण काढू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतात. PDF वाचा तुम्ही आणि PDF सहित व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू 1-2 वेळा एकदाच व्हिडिओ तुम्हाला बघून थांबायचं नाहीये. मला 2दा 3दा व्हिडिओ बघा आणि मग PDF वाचा किंवा PDF वाचत तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता 1-2दा. थोडंसं स्पीडमध्ये ठेवून जरी बघितलं तर काय हरकत नाही. त्यावेळेस तुमचं पक्क होतं, GK पण पक्क होतं आणि तुमचं चालू घडामोडी पण पक्क होतं. असं कधीच होत नाही की 1 महिना 2 महिने मी GK वाचतो आणि माझं कव्हर होईल, बिलकुल होणार नाही. ओके, त्यामुळे 1-2 महिन्यामध्ये GK कव्हर होत असतं ना तर एवढं सगळं अट्टाहास तुमचं झालंच नसतं. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही नापास झालाच नसता. कळतं तुम्हाला? त्यामुळं अजून पण वेळ गेलेली नाही. त्यामुळं पेपर झाल्यानंतर परत विचार करण्यापेक्षा पेपरच्या अगोदर विचार करून बॅच लावलेलं कधी पण बेटर राहतं. जीकेचा अभ्यास प्रॉपर बॅचच्या माध्यमातून जो मुलगा करतो ना तो मुलगा 100% आणि 100% पासच होतो. पण मी पुस्तक वाचून मी करेन जीकेचा अभ्यास किंवा मी एखादा काहीतरी टेलिग्राम वाचेन, बिलकुल चुकीचं आहे. ओके, चला थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.